जलसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी परिसंवादात केले. ज्येष्ठ समाजसेवक आणि परिसंवादाचे आयोजक ओमप्रकाश शर्मा यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की शर्मा यांना पाणी, जंगल, ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. दिवंगत नेते अरविंद पेंडसे यांच्यासोबत ग्रामीण भागाचा दौरा, जलपरिषद तसेच नाशिक डहाणू रेल्वेसाठी त्यांनी कार्य केले आहे. केळकर म्हणाले की सरकारने 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. इमारती उभ्या राहत आहेत, मात्र पाणी आणि सुविधा कुठून आणणार याचाही विचार झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. खारफुटी जंगलांचे संवर्धन व अतिक्रमण रोखण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी काळू जलाशय प्रकल्प तातडीने राबवण्याची मागणी केली. कोकणातील पावसाचे योग्य नियोजन होत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी जलपर्यटन, वृक्षारोपण प्रशिक्षण आणि पुनर्वापर योग्य कचरा व्यवस्थापनावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलशिवार योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील, उद्योगपती ओम चांडक, पत्रकार रामकृष्ण अय्यर, अशोक पारेख, शरद राखियार, लक्ष्मीकांत मुंधरा, शशिकांत शिर्के, आशिष शुक्ला, जीतू शर्मा, सुमन शर्मा, सविता इंदोरिया आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपमहापौर प्रकाश काळे यांनी केले. आज ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्या पुढाकाराने पाणी आणि वनसंवर्धन यावर एक चर्चासत्र परिसंवाद आयोजित केला होता आणि अत्यंत हे दोन्हीही विषय जे आहेत ते इतके जिव्हाळ्याचे विषय आहेत आम जनतेचे. म्हणजे पाणी असो किंवा वन असो किंवा झाडं असो, हे दोन्ही सगळ्यांच्याच आवश्यकतेचे आहेत आणि अनेक तज्ज्ञांनी याच्यामध्ये आपले विचार मांडले. मला असं वाटतं की पाणी जसं हे जीवन आहे तसं वृक्ष हा देखील आपलं जीवनाचाच भाग आहे आणि हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वृद्धीस आणण्याकरता हा एक संस्कार आहे, ही एक चळवळ आहे आणि पुढच्या काळामध्ये ह्या चळवळीच्या रूपाने याचं पुढे विस्तार व्हायला हवा, तरच पुढच्या काळामध्ये येणाऱ्या संकटावर आपण मात करू शकतो. नाही, टँकर माफिया तर आहेतच, ते त्यांचं काम करत असले तरी देखील पाण्याचा स्रोत आपण जर निर्माण केला आणि टँकर माफियांच्याशी जे हातमिळवणी करणारे आहेत त्यांचा बंदोबस्त केला तर हे सगळं टँकर मुक्त ठाण्याचं जे आमचं स्वप्न आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल. नाही, काळू धरणाचा 2006 पासून प्रयत्न चालू आहे. तिथल्या लोकांचा काही वेळेला विरोध आहे, काही वेळेला त्याच्यामुळे निरनिराळे आपल्याला पर्याय शोधायला लागतील की जेणेकरून पाण्याची जी काही आपली तहान आहे ठाणेकरांची ती त्याच्या माध्यमातून आपल्याला भागवायला. पाणी बचत हा देखील त्याच्यातला महत्त्वाचा विषय आहे आणि तो देखील करणं गरजेचं आहे. खरं अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम होता आणि त्यातनं मला असं वाटतं की एक नवीन विचार आपण पुन्हा एकदा समाजात घेऊन जाऊ शकतो की पाण्यासारखा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि त्याचं रूपांतर ह्या दिवसांमध्ये आंदोलनात होत असतं. परंतु पाऊस पडण्याच्या अगोदर आपण जर काही विधायक काही उपक्रम हाती घेऊ शकलो तर त्याची आज चर्चा झालेली आहे की वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा पाणी कसं अडवता येईल, आपल्याला रिसायकलिंग कसं करता येईल पाण्याचं. तर हे सगळे विषय जे आहेत या विषयात आता नागरिकांनी सहभाग घेण्याची गरज आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय की आपण पटकन त्याबद्दल चीड व्यक्त करतो, परंतु जेव्हा आपल्या हातात परिस्थिती असते तेव्हा आपण नेमकं करतो काय, पाणी वाचवतो का किंवा पाण्याची कुठेतरी गळती चालू असते ती आपण थांबवतो का. तर ह्या संदर्भात सर्वच वयोगटातल्या म्हणजे लहानपणापासून जर आपण हे ट्रेनिंग दिलं तर मला असं वाटतं की एक बिहेवियरल पॅटर्न म्हणतो आपण त्याला, की माणसाचं वर्तन जे आहे ते अधिक जबाबदारीचं होऊ लागतं आणि अशा परिसंवादातनं आपल्याला हा विचार पुढे नेता येऊ शकेल. मी एक विषय असा उपस्थित केला कारण की आमदार केळकर या कार्यक्रमाला उपस्थित होते की जलपर्यटन असा पण एक विषय आपल्याला सुरू केला पाहिजे की शाळेतल्या मुलांना धरणं दाखवली पाहिजेत,
त्यांना ग्रामीण भागातली पाणी समस्या दाखवली पाहिजे, नदीचं प्रदूषण दाखवलं पाहिजे किंवा नदीची धूप थांबवण्यासाठी काय करता येऊ शकेल. तर हे जलतज्ञ जे लोक आहेत त्या जलतज्ञांच्या मदतीने हे जलपर्यटन जर आपण केलं तर आपण जागरूक नागरिकांची पिढी की ज्यांना पाण्याची किंमत खरी समजेल अशी पिढी आपण निर्माण करू शकू. त्यामुळे हा परिसंवादाचा हा एक फायदा आहे.